महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवामानतज्ञ पंजाबराव डक यांनी आगामी दिवसांसाठी एक महत्त्वपूर्ण हवामान अंदाज जाहीर केला आहे. त्यांच्या या नवीन अंदाजानुसार शेतकऱ्यांसाठी पुढील काही आठवडे अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डक साहेबांनी शेतकरी बांधवांसाठी विस्तृत मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या मते मे महिन्याच्या अखेरपासून ते 6 जूनपर्यंतचा कालावधी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपल्या शेतात नांगरणी, वखरणी किंवा इतर तयारीची कामे पूर्ण केली नाहीत, त्यांच्यासाठी ही वेळ सुवर्ण संधी आहे. या काळात शेताची संपूर्ण तयारी करून घेणे अत्यावश्यक आहे, कारण त्यानंतर हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्यातच आपण आज दिनांक 4 जून 2025चा डक साहेबांचा अंदाज जाणून घेण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि आवडल्यास लाईक करा. नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 4 जून 2025. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुम्ही काय करा, आणखीन 5, 6, 7 म्हणजे 3 दिवस आणखीन तुम्हाला शेतीचे कामं करायला वेळ आहे. तुम्ही असं पाळी घालून घ्या, कारण की राज्यात 7 जून, 8 जून, 9, 10च्या दरम्यान एकदा थोडा पाऊस येणार आहे, भाग बदलत पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. जर काही शेतकऱ्याचे 10 जून पर्यंत शेत नाही तयार झाले तर तुम्ही काय करा, 10, 11 आणि 12 3 दिवस तुम्हाला म्हणजे चान्स आहे. 10, 11, 12 पर्यंत करून घ्या, कारण की राज्यामध्ये म्हणजे 13 जून ते 18 जून राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. ठिकठिकाणी ओढे नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. मुद्दा म्हणून खास करून स्वतः शेतामध्ये पेरणी करत आहे, म्हणजे उद्या पेरायचे म्हणून हे रोटायटर म्हणजे गवत झालं म्हणून करत आहे. त्याच्यामुळे खास करून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना अंदाज देत आहे. सांगायचं झालं तर तो पाऊस पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळ्या विभागामध्ये म्हणजे 7, 8, 9च्या दरम्यान भाग बदलत पडणारच आहे. पण त्याच्यानंतर 13 जून ते 18 जूनच्या दरम्यान खूप मुसळधार पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे, काही ठिकाणी म्हणजे ओढे नाले वाहताना पडणार आहे, कुठं रिमझिम पडणार आहे. मग एवढा जर पाऊस पडला तर तुमचे शेत दुरुस्त व्हायचे नाही. म्हणून तरी शेतकऱ्याला सांगतो, तुम्ही काय करा, म्हणजे आज आहे 4 जून, 5 जून, 6 आणि 7 4 दिवस आहे, शेत दुरुस्त करून घ्या. त्याच्यानंतर 7, 8, 9, 10च्या दरम्यान थोडा पाऊस भाग बदलत पडणार आहे. पण त्याच्यानंतर 11 जून, 12 जून 2 दिवस तुम्हाला कामं करायला वेळ भेटणार आहे. तितक्यामध्ये तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी कामं करून घ्या, कारण की राज्यात 7 जून, 8, 9ला पाऊस यायलाय. तुम्ही शेतीची मशागत करून घ्या, तो पाऊस सगळीकडेच पडणार आहे. परत एक सांगतो, या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असल्यामुळं आपल्या पाळीव प्राणी झाडाखाली बांधू नका. आपल्या सांगायचं झालं तर आपली स्वतःची काळजी घ्या. विजा कडकडत असताना झाडाखाली थांबू नका. आणि हे जे अंदाज देत आहे हे संपूर्ण बघा.